तुम्ही नदीकडेला फिरायला वगैरे आलाय, कसं वाटते तुम्हाला? इथली नदी असो किंवा कोणतीही नदी असो, स्वच्छ असतात का? आम्ही कोल्हापूरचे आहे. आम्ही आज प्रथम म्हणजे मित्राकडे आलो होतो सांगलीला, त्याच्यामुळे पहिल्यांदा तो मला की सांगली घाटचा आहे बघून येऊयात म्हणून. आहे स्वच्छता तरी चांगली आहे, कोल्हापूरपेक्षा थोडी कमीच आहे पण चांगली आहे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तरी आता इथं जे फरशा वगैरे घातल्या तर ते सगळे तुटलेलेच दिसतात. त्यामुळं ह्याला जबाबदार नागरिक पण तेवढेच आहेत आणि प्रशासन पण तेवढंच आहे असं वाटतंय. सही पकडे हैं. किंवा नागरिकांनी कचरा न करावा यासाठी तुला काय वाटतं की काय उपाययोजना केल्या पाहिजे शासनात? आता प्रशासनानं डस्टबिन वगैरे ठेवले पाहिजेत आजूबाजूला, त्याची काही सोय दिसतच नाही. आता इथं बाहेर मागं पण पार्किंगची सोय पण व्यवस्थित नाही आहे. त्याच्यानंतर आता इथं खायच्या वगैरे गाड्या तिथं पण डस्टबिन्स वगैरे काही कुठं दिसतच नाही. ते केले पाहिजेत सुधारणा. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही फिरला तर म्हणजे एकदम प्रसन्न. आपण अयोध्येला कसे व्हिडिओ यायचे तसे आता तिथे लाईटीची सोय आहे. त्यामुळे रात्रीचे जरी तुम्ही घाटात फिरला तर मन प्रसन्न होते. इथे तसं लाईटी पण नाही आहेत, लाईटीची सोय पाहिजे. आणि इथे फरशातून तुटलेले आहेत आणि या कापायची पण शक्यता आहेत लहान मुलांना. तुम्ही पण आता बघितलं तर या फरशा आता अत्याधुनिक आहेत आणि आपण कोल्हापुरात जर बघितलं तर ते जुन्या पद्धतीचं ऐतिहासिक त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. संथ वाहते कृष्णा